नर्मदे हर सेहराम बापू आश्रम यांचे समाधी स्थळ आहे. त्या समाधी स्थळापासून आम्ही आता आज 5वा दिवस आहे. आज 5/11/2021 हे बघा. हे गुरुजी समाधी स्थळापासून आम्ही आज 5/11 दिवस आहे. तर आम्ही 5व्या दिवसाला आज परिक्रमेला सुरुवात करत आहे. नर्मदे हर नर्मदे हर. बघा घाट. तर ह्या आम्ही मैयाच्या बाजूने आम्ही जाणार आहे. आता किती किलोमीटर जायचं आपल्याला अजून इथून? 20 किलोमीटर बरोबर. 20 किलोमीटर. हे समाधी सेहराम बापांची ही समाधी स्थळ आहे बरोबर घाटाच्या बाजू. चला नर्मदे हर. तर आम्ही चाललोय नर्मदे हर. हे बघा. तर आम्ही चाललो. आज 5वा दिवस. हा आपला बाळू भोर नर्मदा परिक्रमा. बाळू भाऊ. हा बाळू भोर लिहायचं. बाळू भरले तो पाहत आहे कामानंतर 20 मध्ये केला ताक्ष एक काम धंदे नाही. हो मा मैया. मी मैयाच्या बाजूने जाणार. 20 किलोमीटर ना. 20 किलोमीटर जाणार. आम्ही मैयाच्या बाजूने जाणार. याच्यामध्ये ना याच्यामध्ये बघा आम्ही बालभोग घेण्यासाठी आता चालेल. लोक बौद्धेशी संस्था संचालित स्वामी समर्थ सेवा आश्रम या हा महाराष्ट्रीयन आश्रम या. बघा बालभोग यायला आलोय आम्ही. नर्मदे हर. परिक्रमावासी आमचे. आजचा आम्ही 20 किलोमीटर चालणारे सगळे संघच. मनमाड मनमाड. नर्मदे हर नर्मदे हर. ससावत गाव नर्मदा परिक्रमा. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमाला आपण जो मार्ग आहे ना त्या मार्गाला आपण ज्यावेळेस आपण ससावत गावात आल्याच्या नंतर उजव्या हाताला राईट मारणे का. राईट मार के गाव से आने का. ससावत गाव आहे. ससावत गाव से फिर लेफ्ट. नर्मदे हर. हे बघा आता आम्ही सदावत गाव पास करून पुढे निघालोय. पुढे निघाल्याच्या नंतर आम्हाला एक छोटा आश्रम पुढे दिसतोय. त्या आश्रमापाशी थांबणार. म्हणजे आम्ही एक थोडा स्टे घेणार. थोडासा आम्ही भरपूर आता जिथून आपलं याच्यापासून सेहराम बापू आश्रमापासून आम्ही आत्तापर्यंत एक 8-10 किलोमीटर आलो असेल. पण स्टॉप नाही घेतला. 6 वाजता निघालो आहे. आता 7:30 पावणे 8 झाले. म्हणजे 1.5 तासामध्ये आम्ही 10 किलोमीटर रनिंग कव्हर केले. स्पीड होतं आम्हाला. सकाळी जरा स्पीड असतं. सदावत गाव पास करून अशी एक झाडी आहे. पूर्ण झाडी. आणि इथले जे परिक्रमावासी काय करतात तिथे थोडंसं मैदान आहे. असं डोंगर आहे. आणि जरा कपडे बिपडे सुकवतात. थांबतात बसतात. कपडे ओल्ले असतात. आणि एक कपडे सुकवण्यासाठी सगळ्यात आपले जे माता राणी आपल्या मैया यांच्यासाठी अतिउत्तम आहे.
तर त्यांचे कपडे जरा थोडे जास्त असतात, त्याच्यामुळं त्यांना हे सुकवण्यासाठी पूर्ण हे बघा पूर्ण एक मैदान आहे मोठंच्या मोठं मैदान आहे. त्या मैदानावरती मस्त कपडे सुकवत असतात. आणि आश्रम पण असा एक छोटा आहे पण चांगला आश्रम आहे, मस्त बनवलेला आश्रम आहे. आणि असं मला वाटतं इथे एक लोखंडी नाही का, लोखंडी पूल लागेल, लोखंडी पूल लागेल इथे. त्या पुलावरून जातात. एक छोटा लोखंडी पूल पाठीमागे लागला, तो छोटा होता. आता आम्हाला तुम्हाला पूल दाखवतो पुढे. आणि एक तुम्हाला एक सांगायचं, इथे आमचा एक परिक्रमावासी एक थोडासा त्याचा आजारी होता थोडासा. आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरने विचारलं इथं कसं काय. तो डॉक्टर बोलतात इथे कोणच आजारी पडत नाही. त्याचं कारण, जे आजारी पडत नाही त्याचं कारण एक आहे, हे मैयाचं जे पाणी, हे मैयाचं पाणी एवढं शुद्ध आहे, एवढं अप्रतिम शुद्ध पाणी जर पिलं तुमचा कोणताही आजार असो आजारीच पडू शकत नाही. ते डॉक्टर बोलतात इथे धंदा आहे, म्हणजे त्यांना हेच नाही एवढं इथे मैयाचं पाणी एवढं हे बघा. पूर्ण आता सूर्य तर 7:45 वाजत आले असतील, शक्यतो 8च झाले असतील, 7:45-8 वाजत असतील. तुम्हाला आता आम्हाला जो ब्रिज लागेल ना, असा लोखंडी ब्रिज लागेल. पाठीमागं आम्हाला तुम्हाला एक जो झुलता पूल, म्हणजे झुलता पूल होता तो, ती मग कक्कडिया नदी होती नाही का, कक्कडिया नदी, ती कक्कडिया नदी होती. हो का. आता तुम्हाला झुलता पूल म्हणजे एक लोखंडी ब्रिज. इथे काही परिक्रमावासी इथे ना थांबले होते रात्रीचे, ते पण इथे एक आंघोळ करतात याच्यामध्ये आणि पुढे चालतात. नाही तिकडनं होता, नाही इथे नाही आहे, पुढच्या याला आहे. इथे नाही आहे तो ब्रिज. इथे आम्हाला अशा पाण्यातूनच जावं लागणार आहे, पाण्यातूनच जावं लागणार आहे. तेव्हा काय असे पाण्यातून. तर मी हां बूट तर काही काढणार नाही माझ्या बुटाच्या इथं. हां लोखंडी ब्रिज तिकडे होता तर बघा, तिकडे होता. हां तिकडे जाऊ का मी? हां हां चला आम्ही लोखंडी ब्रिज कडे जातो. लोखंडी ब्रिज कडून आता शॉर्टकट आहे ना, इथून आहे ना. हे बघा आम्ही लोखंडी ब्रिज कडे जातोय आता, कारण लोखंडी ब्रिज आहे इकडे. मी तर जातोच, कारण माझे बूट आहेत पायात, ते बूट आहेत ना लई हे आहेत, ओले नाही झाले पाहिजे, सुकायला लई त्रास होतो त्यांना. सुकले ना सुकत नाही ते ओले झाल्याच्या नंतर. इकडे आहे लोखंडी ब्रिज. हे बघा, हे तुम्हाला नाही म्हणलं का, हे मैदान आहे मोठं आणि लोखंडी ब्रिज आहेच. आणि परिक्रमावासी ह्या याच्यामध्ये, ह्या आपल्या परिक्रमामध्ये आपल्या इंडियामधले जवळजवळ सर्व इंडियन कर्नाटक असतात, गुजरातवाले असतात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रीयन, UP, MP, दिल्ली, पंजाब, हरियाणा, म्हणजे आपले जेवढे स्टेट पार याच्या ओरिसामधले असतात, पश्चिम बंगालमधले असतात, तुम्हाला सांगतो कलकत्ता म्हणजे ओडिसा, कलकत्ता, गुवाहाटी तिकडचे पण असतात. इथे आहे का नाही काय सांगता येणार नाही, पण हा असेलच लोखंडी ब्रिज. हे बघा इथे असंच लोखंडी ब्रिज. बघूया, बघा इथे पाणी बघा कसं आहे. बघा हा वर आहे आश्रम, हे पाणी हे मैयाला जाते. हा इथे आहे लोखंडी ब्रिज आहे.
हो हे मैयाला भेटायला जाते हे पाणी. ही एक नदी आहे. या नदीचं काय नाव आपल्याला माहिती नाही. ते ॲरो दाखवलं आहे. ते ॲरो पण दाखवलं आहे. कधी कधी चुकतं माणूस. हो इथे ॲरो आहे. ह्या लोखंडी ब्रिजकडे जाण्यासाठी ह्या मार्गे जाऊ शकतो. ह्या ॲरोच्या मार्गे जाऊ शकतो आम्ही. हा लोखंड टाकू म्हणजे एक परिक्रमावासींसाठी बनवलं आहे. खास परिक्रमावासींसाठी. जे कारण 85, 80, 90, 85 वर्षाचे पण आता 85 वर्षाचा एक आहे ना याचे आपले नाशिकचे होते. नाशिकचे 85 वर्ष वय होते. 85 ते आमच्या पुढं चालत होते. हो का लोखंडी ब्रिज कसं आहे बघा. एक मिनटं मी पुढे जातो. लोखंडी ब्रिज हे बघा असं. हे बघा त्या लोखंडी ब्रिजवरून चालतो. लोखंडी ब्रिज. आता आम्ही वरती जाणार. नर्मदे हर मैया माता राणी पुढे चाललेली आहेत. हे बघा. तर तुम्हाला आश्रम पण येईन. आम्ही वरती जाणार. हे बघा. काय ते आता त्याचे सरळ रोड असल्यामुळं त्याच रोडने येतात. लोखंडी ब्रिज माहीत नसतो ना. तर आम्ही आलो लोखंडी ब्रिजवरून. बूट वाचले. बूट भिजले नाही. नर्मदे यार. तर बघा हे आमचे परिक्रमावासी ठाणेकर काय दिसानी. तो खायला हो इथे बसले. तिथे एक आश्रम आहे बाबांनी बनवलेला असा. दोन बसतात आपले. हो च्या पुढे काय आलेत. ते काय बालभोग भेटतंय. हे बघा आले. हाय असं आहे बघा. हे आश्रम आहे. नर्मदे हर. हे बा आपण सदावत गाव पास करून पुढे आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला आहे ना एक सदावत गाव पास करून सीताराम बाबा आश्रम हा लागेल. सीताराम बाबा आश्रमावरती आहे ना आपल्याला ना बंसावली नदी आहे त्याच्या बाजूला. आपल्याला परिक्रमावासींसाठी ना हे चाय प्रसादी देतात. तेव्हा आपले सर्व आहे ना परिक्रमावासी बसलेले आहेत. हे आपल्या इथे पण बसलेत. गाव कोणतं आहे तुमचं? अहमदनगर जिल्ह्यातले अहिल्यानगर हा नाव बदली झालेले अहिल्यानगर. हे मोतीलाल आणि हे हा मोठ्याने बोला ना. हा बाबा आपलं MPS आहे महाराज. हे MPS आहे महाराज. हे सर्व हे बसलेत. सदावती नदी का नाम क्या है? बंसावली नदी. बंसावली. आणि असंच एक परिक्रमावासींसाठी जाण्यासाठी आहे ना हा एक मार्ग आहे. इथे पुढे चाललेले आहेत. इथे पुढे चाललेले आहेत. नर्मदे हर.